गाइस वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर मी रात्रीच मेहंदी वगैरे काढली आहे या हातावर आहे ना। आमच्या पुण्यावरूनच मी आमच्या शेजारच्या ताईंकडून काढली होती। आणि इथं बघू शकता तुम्ही, इथं चाललंय, इथं डेकोरेशन वगैरेचं काम चाललंय। सामान वगैरे त्यांनी इथं आणून ठेवलंय आणि आम्ही म्हणजे स्वीट्स वगैरे सगळं काही रुखवताचं सामान आहे ते सगळं पॅक केलंय। आणि ही बघा श्रेया। त्यानंतर मी आले अकोल्याला बांगड्या भरण्यासाठी। हाताला खूप सूज आलेली होती, त्यामुळं बांगड्या पण शॅम्पू लावूनच भरल्या आहे। बघा सगळ्यात मोठ्या बांगड्या भरलेल्या आहेत। तर मेकअप वगैरे मी करून आली आणि आता इथं घराच्या इथं मंडप वगैरे टाकलाय मी दुसऱ्या साईडने आहे। आणि ही प्रवरा नदी आमच्या घरापुढली आणि इथं सगळे तयारी करून राहिले। तर डेकोरेशनचं काम आणखी चालू आहे। संध्याकाळचे 6:30 झाले। टायमिंग दिला होता 6चा, पण आता 6:30 होऊन गेले ना, अजून अंधार पडला नाही। गावाकडच्या लोकांचं कसं एकदा दूध वगैरे काढून झालं, गायांचं काम असतं त्यामुळे दूध वगैरे काढून झालं की मग घरातून बाहेर निघतात। तर त्यामुळं बायका माणसं भरपूर आलेले आहेत, पण अजून कार्यक्रमाला सुरुवात नाही झालेली। तर थोड्याच वेळात होणार आहे सुरुवात पण। आणि मेकअप झालेला आहे माझा आणि बहिणींनी थोडासा डान्स वगैरे घेतलाय, त्यात आमची पण इन्व्हॉल्वमेंट केली आहे। मग काय माहिती, आता आमचे हे तर खूप लास्ट आहे, तर बघू आता मी डान्स कसा होतोय वगैरे। तर सगळं असं सुखरूप पार पडावं असं हे आहे। आणि आता काकूंत्या आणि आमच्या ताई म्हणजेच माझ्या ननद वगैरे सगळ्या टेबल वगैरे सजवत आहे आणि बहिणीसुद्धा टेबल वगैरे सजवत आहे। टेबल पॅक वगैरे केलेत आणि अजून चटाया वगैरे टाकल्यात की टाकायच्या आहेत। मी अजून डेकोरेशन पाहिलंच नाही म्हणून, पण मेकअप करून जसे आले तसे घरामध्ये बसले आणि त्यांनी बाहेरच निघून दिलं नाही। तर मी आताच घरातून बाहेर आले, जरा गरम पण होतोय खूप आणि इथं मस्त हवा सुटली, त्यामुळे इथं येऊन थोडीशी उभी राहिले।
आहे.